ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यात पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटी पथकाने गुन्हा क्रमांक 216 मध्ये कडक कारवाईला सुरुवात केली असून प्रशांत वाडिले व शिक्षण अधिकारी शशिकांत हिंगोणेकर या दोघांना अटक झाल्यावर दोघेही पोपटासारखे बोलू लागले आहेत। त्यांनी दिलेल्या कबुली जबाबात व त्यांच्याकडे टाकलेल्या छाप्यात विविध पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत। या पुराव्यामुळे घोटाळा कोट्यावधी रुपयाचा व शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकणारा आहे। बोगस शिक्षक भरती कर्मचारी भरती यांचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याने संस्था चालक पळाले असून काही संस्था चालकांनी तोडपाणी होते का यासाठी धावपळ सुरू केलेली आहे। जळगाव येथील एका मोठ्या संस्था चालकाने कोट्यावधी रुपये पोलिसांना दिले असून अशी बतावणी करून वेगवेगळ्या संस्था चालकांकडून पैसे गोळा करीत असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलीस लवकरच कारवाई करणार आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार येथील संस्था चालक व त्यांचे दलाल यांनी कोट्यावधी रुपयाची संपत्ती गोळा केली असून पोलीस ही संपत्ती जप्त करणार आहेत, त्यामुळे आरोपींची संख्या वाढणार आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्थापन केलेल्या पोलीस एसआयटी पथकाने पुरावे गोळा केल्याने शिक्षण संचालक शिक्षण अधिकारी यांनी अटकपूर्व जामीन घेण्यासाठी पळापळ सुरू केली आहे। 28 जुलै रोजी नाशिक कोर्टात यावर सुनावणी होणार आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।